आणि नंतर थेट जातोय संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपल्याला माहिती आहे शिवसैनिक बेळगावमध्ये जाण्याच्या तयारीत होते मगाशी। संदीपकडे थेट जाऊयात। संदीप, आत्ताचे अपडेट्स। एक तर कोल्हापूरची शिवसेना शिनोळी या गावामध्ये दाखल झाली आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय चंदगड तालुक्यातल्या शिनोळी या गावाजवळची। हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि ही शिवसेना रेणुका अखेर शिनोळी या गावामध्ये दाखल झाली आहे। पण दुसऱ्या बाजूचं मी चित्र दाखवतो। सुरुवातीला हे महाराष्ट्र पोलिसांचं कड आहे, चंदगड पोलीस, कोल्हापूर पोलीसचे ती हे कडं पाहायला मिळतात। त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर कर्नाटक पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। त्याच्या मागे बॅरिकेटिंग देखील केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्नड संघटनेनं जो ध्वज उभारलेला आहे भगवा, तो ध्वज काढावा या मागणीसाठी आज खरं तर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, पण तो रद्द झाला असला तरी आता आपण पाहतो की शिवसेना मात्र आक्रमक आहे। त्यामुळे जाण्यासाठी प्रयत्न देखील करणार आहेत। आपण हेच दृश्य न्यूज 18 लोकमतच्या मराठी अन्याय होतोय, त्या अन्यायाला आपल्याला कुठं तोड उघडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही या कर्नाटक शासनानं अजिबात दडपशाही करायची नाही। आम्ही आज जाणार आणि जाणार जाणार जाणार। आता आपण पाहतो जाणार असं तर म्हणतात हे शिवसैनिक। आता महाराष्ट्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे। काही थेट दृश्य आपण जर पाहिली तर आपण आत नजर टाकू शकतो की या ठिकाणी पाहू शकतो थेट दृश्य पाहतोय आपण गावातली घोषणा दिल्या जात आहेत रेणुका या ठिकाणी। आणि दुसऱ्या बाजूचं मी चित्र पुन्हा एकदा दाखवतो की या ठिकाणी मोठा कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे। हे सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांचं कडं पहिला दाखवलंच, आत्ता आपण पाहतोय की कर्नाटक पोलीस आहेत या ठिकाणी। आणि हा जो समोर आपल्याला फलक दिसतोय त्यावर लिहिलेला आहे वेलकम टू कर्नाटक। आणि अवघं 12 किलोमीटर फक्त रेणुका या बॉर्डरवरून अंतर आहे बेळगाव शहराचं, आणि याच दिशेनं शिवसैनिक जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहतोय ही घोषणाबाजी सुरू आहे या ठिकाणी। दोन जिल्हा प्रमुख रेणुका आलेले आहेत कोल्हापूरमधून। एक तर विजय देवणे आहेत समोर आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये, आणि संजय पवार त्यांच्यासोबतच संघटक संग्रामसिंह कुपेकर हे देखील आहेत, आणि पदाधिकारी इतर जे आहेत ते आहेत। महिला शिवसैनिक देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण पाहतो की अशा पद्धतीनं जाण्याचा तर चंग बांधलेलाच आहे। त्यामुळे संदीप जसं सांगतायत की जाण्याच्या प्रयत्नात सध्या शिवसैनिक आहेत आणि जोरदार घोषणाबाजी तिथे केली जाते। शिनोळी गावापर्यंत आता हे सगळेच शिवसैनिक पोहोचलेत आणि शिवसेना नेते सध्या आक्रमक दिसतात आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आणि शिनोळी गावात ते दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही किलोमीटर अंतरावर बेळगावमध्ये ते शिरण्याच्या तयारीत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरची बित्तम बातमी केवळ न्यूज 18 लोकमतवर सध्या आपण बघतोय। जाणारच। कर्नाटकाच्या पोलिसांनी त्यांची जोपर्यंत आम्हाला भूमिका स्पष्ट करत नाहीत, त्यांच्या बाबतीतला कुठला निर्णय त्यांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी देत नाहीत। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी असणाऱ्या आमटे जे कमिशनर आहेत यांना आम्ही सांगितलेलं होतं 15 दिवसापूर्वी की तुम्ही लाल आणि पिवळा हा झेंडा या ठिकाणी कमी करा, आणि हा झेंडा तुम्ही उतरा म्हणून सांगितल्यानंतर गेली 10 ते 15 दिवस कर्नाटक सरकारनं दडपशाहीचं धोरण केलेलं आहे। आणि दडपशाहीचं धोरण केल्यानंतर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून हटत नाही। पोलिसांचे जे कोण प्रमुख असतील त्याने आम्हाला ठिकाणी यावं आणि त्याने सांगावं। त्याने सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत। माझ्यासोबत संजय पवार देखील आहेत जिल्हा प्रमुख। इतके पोलीस आहेत, जर गुन्हे दाखल झाले अटक केलं तर भूमिका काय असेल? काय हरकत नाही। भगव्यासाठी अनेक जणांनी जीव दिलेला, आपला प्राण गमावलेला आहे, त्याने गुन्हे दाखल झाले तर काही हरकत नाही। परंतु पिवळा आणि लाल झेंडा जे अतिक्रमण केलेला आहे, वास्तविक तिरंगा झेंडा जो आहे त्या तिरंगा झेंड्या शेजारी कायद्याप्रमाणे दुसरा झेंडा उभा करता येत नाही। प्रशासन हे मराठीच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतंय, ही प्रशासनाची जबाबदारी आहे। कायदा सुव्यवस्था बिघडला तर प्रशासन जबाबदार आहे, शिवसैनिक आम्ही जबाबदार नाही आहोत।
माझ्यासोबत महिला शिवसैनिक देखील आहेत. भीती नाही वाटत इतके सगळे पोलीस आहेत समोर? भगव्यासमोर आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. महिला काय, तरुण पोरं काय आणि लहान मुलं काय, ही भगव्यासमोर अजिबात नमणारी नाही आहेत. आम्हाला तिथं शिवसेनेचा भगवा झेंडा लावायचाच आहे आणि लावण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. आणि जर अटक झालं तर? अटक झालं तरी काही आम्हाला हरकत नाहीये, कारण की एकदा वचन घेतलेलं ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. वचन घेतलंय ते पूर्ण करायचं असं म्हटलं. आपण पाठीमागे जर रेणुका पाहिलं तर हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि महिला शिवसैनिक देखील या ठिकाणी ती या सगळ्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूचं मी पुन्हा एकदा हे चित्र दाखवतो प्रेक्षकांना थेट महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवरून. हे बघतोय आपण कर्नाटक पोलीस या ठिकाणी तैनात आहेत रेणुका, आणि त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर वाहनांच्या रांगा तर लागलेल्या आहेतच, कारण पूर्णपणे वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. हा मुख्य मार्ग आहे, बेळगाव वेंगुर्ला हायवे म्हणून या रस्त्याला खरं तर ओळखलं जातं. आणि बघतोय आपण दोन्हीकडे 2 पोलीस गाड्या आहेत आणि मध्ये पूर्णपणे बॅरिकेटिंग केलेलं आहे या ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी. त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर वाहनांच्या रांगा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात मागं रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की गाड्या आडव्या लावलेल्या आहेत, अक्षरशः पोलीस गाड्या. आणि एकीकडे आपण बघतोय संदीप, एकीकडे दोन्ही बाजूला चालताना गाड्या लावून हे हा सगळं अशा सांगतायत. पद्धतीनं अगदी खरं रस्ता आहे. पूर्णपणे पॅक केलेला आहे. अगदी. आणि समोर आपण जर पाहिलं तर हा वेलकम टू कर्नाटकाचा बोर्ड आहे. समोर आपण जर रेणुका नजर टाकली तर बेळगाव अवघं 12 किलोमीटर अंतरावर आहे, विजापूर हे 222 किलोमीटर अंतरावर आहे, आणि याच ठिकाणावरून कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते. त्यामुळंच या ठिकाणी हा कडेकोट सगळा पोलीस बंदोबस्त आहे. कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूरचे जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक कर्नाटक राज्याच्या हद्दीत म्हणजेच बेळगावमध्ये जाऊ नयेत यासाठी ही मोठी खबरदारी घेतली गेलेली आहे. एसटी गाड्यांची देखील चौकशी केलेली आहे कर्नाटक पोलिसांनी, म्हणजे कुठल्याही वाहनातून एखादाही शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊ नये यासाठी खरं तर कसोशीनं असे प्रयत्न कर्नाटक पोलिसांकडून सुरू आहेत असं म्हणता येईल. खरं तर आज रेणुका तसं पाहायला गेलं तर महामोर्चा होता मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा, पण तो महामोर्चा आज स्थगित करण्यात आला. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती आणि जिल्हा प्रशासनाची काल एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांना आश्वासन देण्यात आलं की जो लाल पिवळा ध्वज आहे त्या ध्वजाचं तो ध्वज काढण्याबाबतची जी काही तारीख असेल ती तारीख निश्चित केली जाईल आजच्या बैठकीमध्ये, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि म्हणूनच आपण पाहतोय की त्यांनी ती बैठक तिकडे सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना मात्र आक्रमक झाली आणि आपण पाहतो की शिवसेनेनं पूर्णपणे रस्ता हा पॅक केलेला आहे. समोर दृश्यांमध्ये आपण पाहतो की दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे रोखलेली आहे. जसं संदीप एकच प्रश्न कर्नाटक आणण्यासाठी आता कन्नड चॅनल्सचे जे माध्यम संदीप, आता ते जसं म्हणत होते की पोलिसांनी रेणुका. जोपर्यंत भूमिका पोलीस जोपर्यंत स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडणार आहोत, हे तर त्यांनी स्पष्ट केलंय. पोलिसांची आता कोणकोणत्या टप्प्यांवर इथे चर्चा होऊ शकते? त्याबाबत अजूनही काही सांगण्यात आलेलं नाही, पण कर्नाटक पोलिसांचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत. सर आगे छोडेंगे उनको, क्या आपकी भूमिका है? आपण पाहतोय कर्नाटक पोलीस बोलायलाही तयार नाहीत कॅमेऱ्यासमोर. क्या करने वाले आहे आपण? कुछ नाही. कर्नाटक पोलीस काही बोलायला तयार नाहीत. हे अधिकारी आहेत सगळे, त्यांचे कर्मचारी देखील आहेत कर्नाटक पोलिसांचे, आणि त्यांच्याकडून हा रस्ता पूर्णपणे पॅक करण्यात आला. मात्र शिवसैनिक अजूनही ठाम आहेत, त्यामुळं शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. रेणुका. अगदी खरं आहे. संदीप राजगोळकर क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि चंदगडमध्ये शिनोळी गावापर्यंत आता हे सगळे शिवसैनिक पोहोचलेत. सीमेवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त आता तैनात आहे. न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण बघतोय. आत्ता जे कडं आपण बघतोय ते महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटक पोलिसांचं कडं तिथे तैनात आहे. आणि जसं आमचे प्रतिनिधी संदीप सांगतायत त्या पुढे देखील रस्ता थांबवण्यात आलेला आहे. रस्त्यावरची वाहतूक इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेत हे सगळे शिवसैनिक मात्र बेळगावमध्ये जाण्याबद्दल ठाम आहेत आणि तिथे असलेला ध्वज हटवून शिवसेनेचा भगवा लावण्याची भूमिका ते आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत. सकाळपासून हे आंदोलक आता टप्प्याटप्प्यानं पोहोचलेत आणि ते चंदगड तालुक्यातल्या सीमेपर्यंत पोहोचलेत आणि तिथे नेमका कसा तणाव आहे हे आता स्पष्ट आहे. अटक केली म्हणजे अटकेची जर कारवाई केली कर्नाटकाच्या पोलिसांनी तर आम्ही अटक करून घ्यायला देखील तयार आहोत असं देखील आता या शिवसेना कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे इथे काही बोलाचाली होणार आहे का, इथे काही वाटाघाटी होऊ शकतात का, तर तसं सध्या तरी चित्र दिसत नाही. कारण पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की यांना इथे प्रवेश देता येणार नाही आणि शिवसैनिक एकीकडे आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा तर आहेच आणि सीमेवर एकीकडे या सगळ्याबद्दल कडक पोलीस बंदोबस्तात हे सगळेच शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि आम्ही शपथ घेतली आहे त्यामुळे ती आम्ही पूर्ण करणारच अशा स्पष्ट भूमिकेत सध्या हे सगळेच शिवसैनिक सध्या दिसतात.
शिवसैनिकांना कर्नाटक पोलीसचं परवानगी देणार नाहीत हे आता स्पष्ट आहे, कारण ते संवाद साधायला देखील तयार नाहीयेत. पुढे काय होतं या क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर सध्या बघतो आहोत. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषिकांबद्दल जेव्हा त्यांनी मोर्चे काढले होते किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात देखील याआधी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आलेले आणि या सगळ्याचा निषेध वेळोवेळी अपडेट होत आलेला आहे. वेळोवेळी त्या प्रखरपणे त्याचा विरोध देखील केला जातोय. संदीप, माझा आवाज येत असेल तर जसं तू सांगत होतास की आणखी एक बैठक आहे आणि तिथे नेमकं काय सुरू आहे किंवा तिथे काही चर्चा किंवा तिथून काही आपण म्हणू शकतो की वाटाघाटी करण्याची किंवा काही यावर तोडगा काढण्याची काही शक्यता व्यक्त केली जाऊ शकते का आता? एक तर रेणुका सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर तिरंगा ध्वज जो आहे राष्ट्राचं जे प्रतीक आहे आपलं देशाचं तो डौलानं फडकत असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. संपूर्ण देशभर तेच चित्र असतं आणि बेळगाव महापालिकेसमोर देखील तेच चित्र होतं. तरी देखील कन्नड रक्षण वेदिका ही जी संघटना आहे या संघटनेनं बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज लावला. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची अस्मिता किंवा मराठी लोकांची अस्मिता म्हणून भगव्या झेंड्याला ओळखलं जातं त्याप्रमाणेच त्यांचं प्रतीक आहे ते कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा म्हणून त्यांनी हा ध्वज उभारला. तो ध्वज काढावा अशी मागणी वारंवार गेल्या महिनाभरापासून बेळगावमध्ये होते. मराठी भाषिक असतील किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती असेल त्यांनी या झेंड्याला विरोध केला होता आणि त्यासाठीच आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काल संध्याकाळी उशिरा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही नेत्यांना म्हणजे पदाधिकाऱ्यांना विक्रम आमटे जे आहेत बेळगावचे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषिक खरं तर आजचा महामोर्चा काढण्यावर ठाम होते. तरी देखील महामोर्चा काढू नये अशी विनंती पोलिसांनी केली आणि त्यांना आश्वासन दिलं की जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज एखादी बैठक आपण लावूया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हिरेमठ ज्यांचं नाव आहे जे जिल्हाधिकारी आहेत बेळगावचे ते ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातला आरक्षण असल्यामुळं बेंगलोरला गेलेले आहेत. पण पोलीस दलातले पोलीस विभागातले काही अधिकारी जिल्हा प्रशासनातले काही अधिकारी त्यांच्याकडून खरं तर समितीला एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि जो झेंडा आहे तो काढण्यासाठी म्हणजे तारीख निश्चित करण्यासाठी जी बैठक होती ती आज बैठक होणार आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात देखील झाली आहे पण अजूनही त्यामध्ये तोडगा असा कुठलाही निघालेला नाही हीच माहिती आपल्यापर्यंत समजते. त्यामुळं त्या बैठकीत नेमकं काय होतं हे तर आपल्याला काही वेळानंतर समजू शकेलच. पण तो झेंडा काढावा हीच प्रामुख्यानं मागणी आहे मराठी भाषिकांची असेल शिवसैनिकांची असेल. आणि आत्ताही आपण पाहतोय की या शेनोळी गावामध्ये शिवसैनिक हे दाखल झालेले आहेत आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या हद्दीत म्हणजे बेळगावच्या हद्दीत जाण्यावर ते ठाम देखील आहेत. मात्र कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे अजूनही मी पुन्हा एकदा बोलतो विजय देवणे आहेत. काय कुणी आलं काय चर्चेला तुमच्यासोबत? अजून कोणी पोलीस आमच्याजवळ चर्चेला येत नाही. मी आता महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये कुणी मागून येऊ नका जरा 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी कर्नाटकाच्या हद्दीमध्ये आम्ही आहोत. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की लाल आणि पिवळ्या प्रकारचा झेंडा तुम्ही त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. अजूनही कर्नाटकची हद्द सुरू झाली नाही. कर्नाटकच्या पोलिसांना माझी विनंती आहे की आपण या कर्नाटकच्या बोर्डच्या पलीकडे जावं. तिथंपर्यंत आम्ही येणार आहोत. सर आम्हाला विजयकुमार सर आपण पाहतोय आज जायचा प्रयत्न करतायत विजय देवणे रेणुका. आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपण बघतोय सीमेवरचे प्रत्येक अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर सध्या आपणही पाहत असाल. बेळगाव प्रश्नी म्हणजे एकीकडे हा ध्वज हटवण्याच्या भूमिकेबद्दल आता शिवसेना तिथपर्यंत पोहोचली आहे वेशीपर्यंत आणि कर्नाटक पोलिसांचा देखील कडवा विरोध होताना दिसतोय. आपण याबद्दल काय म्हणाल? आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, हिंदुत्वाच्या ध्वजाबद्दल त्या ठिकाणी शिवसेनेची भावना अशा प्रकारची आक्रमक होते याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. आणि भगव्या ध्वजाच्या संदर्भात कर्नाटक सरकारची भूमिका वेगळी असायचं काही कारण नाही. तिथल्या वेतन रक्षक संघटनेने केलेलं काम आहे, सरकारने केलेलं नाही. आणि हिंदुत्वाचा विचारच घेऊन भारतीय जनता पार्टीचं वाटचाल असते आणि तिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या भगव्याविषयी त्या ठिकाणी निश्चितपणे आमची भूमिका त्या ठिकाणी बाजूचीच असणार आहे. याच्याविषयी काही दुमत असायचं काही कारण नाही. आणि शिवसेनेचं आंदोलन आजच होतंय नाही, यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची वेगवेगळ्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत. आणि तशाच प्रकारचं आता हे एक आंदोलन या ठिकाणी
पुन्हा प्रवीणजी, होत पण असताना एरवीचं आपल्याला आंदोलन दिसतंय. आणि आत्ताचं आंदोलन यामध्ये मोठा फरक आहे, कारण इथे वेशीवर येऊन थांबलेले आहेत सगळे कार्यकर्ते, शिवसैनिक अत्यंत ठाम आहेत. आणि जसं तुम्ही म्हणतायत की या कन्नड आपण एकीकडे आपण ही थेट दृश्य सध्या बघतोय की कशा रीतीनं या सगळ्या शिवसैनिकांना अडवून धरण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलीस देखील करतायत आणि शिवसैनिक आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत की काहीही केलं. झटापट झालेली आहे. आपण जर पाहिलं तर हा संदीप, कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये रेणुकाई झटापट सुरू आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय की भगवा झेंडा घेऊन आगेकूच करतायत, बेळगावच्या दिशेने जायचा प्रयत्न करतायत. मात्र कर्नाटक पोलिसांनी सगळ्यांना थोपवून धरलेला आहे अक्षरशः. आणि सगळ्यात पुढे मोठा ध्वज आहे. जे शिवसैनिक कोल्हापूरहून आले होते ते पुढे जायचा प्रयत्न करतायत. आत्ताही आपण पाहतो या दृश्यांमध्ये की विजय देवनेंना पोलिसांनी अडवलेला आहे, पुढे सोडलेलं नाही. आत्ताच्या क्षणाचे थेट महाराष्ट्र अपडेट. पोलीस देखील आहेत रेणुका यामध्ये. ते देखील शिवसैनिकांना अडवण्याचा खरं तर प्रयत्न करतायत, पण शिवसैनिक पुढे येण्यावर ठाम आहेत. अजूनही आपण पाहतोय रेटारेटी सुरू आहे. या ठिकाणी बाचाबाची देखील झालेली आहे. एकच गोंधळ उडाला अचानकपणे. आपण पाहतो विजय देवने हे पुढे यायचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना पोलिसांकडून अडवलं जातंय. पोलीस देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलंय की शिवसैनिकांना इथे प्रवेश दिला जाणार नाही. पण आत्ताचे थेट अपडेट सध्या आपण बघतोय, शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपण कर्नाटकमध्ये शिरणार आहोत. बेळगाव अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथल्या वेशीवर नेमकं काय चाललंय महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर ह्याचे थेट अपडेट्स आता आपण बघतोय. कर्नाटकमध्ये शिरणारच असं शिवसैनिकांनी ठामपणे सांगितलंय. आणि इथे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत, महाराष्ट्राचे पोलीस देखील आणि कर्नाटकचे देखील. आणि या कार्यकर्त्यांना पूर्ण क्षमतेनं मागे रेटण्याचा या सगळ्याच पोलिसांचा प्रयत्न दिसतोय आणि शिवसैनिकांची घोषणाबाजी तितक्याच तीव्रतेनं आणखीन वाढताना दिसते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात आहे. एकीकडे महाराष्ट्राचे पोलीस आणि एकीकडे कर्नाटकातले पोलीस सध्या उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात हा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आलाय. याआधी देखील शिवसैनिकांनी स्पष्ट केलंय की जर आम्हाला अटकेची कारवाई आमच्यावर करण्यात आली तर आम्ही अटक करून घ्यायला देखील तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय. प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, तुम्ही म्हणत होतात हिंदुत्वाचा मुद्दा आणि हिंदुत्वाची शिवसेनेची आतापर्यंतची भूमिका आणि आजचं आंदोलन. एक लक्षात ठेवा, आपण म्हणतोय की असं आंदोलन झालं नाही, याच्यापेक्षा भयानक आणि तीव्र आंदोलन त्या काळामध्ये झालेले. ज्या वेळेला छगन भुजबळ त्या ठिकाणी वेशीवर गेले होते वेषांतर करून, त्याचा मी साक्षीदार स्वतः विद्यार्थी दशेतला. आणि अनेक शिवसेनेच्या नेत्यांना त्यावेळेला अटक केली होती. अत्यंत तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन त्या ठिकाणी होतं. आता हे आंदोलन या ठिकाणी शिवसेनेनं घेतलं, याचं कारण हिंदुत्वाच्या बाबतीत, राम मंदिराच्या बाबतीत ओव्हरऑल एकदम शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या भूमिका पातळ झाल्यासारख्या दिसत आहेत. आणि पुन्हा या निमित्तानं त्या ठिकाणी आपण हिंदुत्वाच्या बाजूने आहोत, भगव्याच्या बाजूने आहोत, अशा प्रकारचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी इंडोर्समेंट करण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी घेतलं असणार. परंतु त्याचं आंदोलनाला काही आम्ही टीका करत नाही, कारण तिथल्या मराठी बेळगावच्या माणसांच्या विषयी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातही सहानुभूतीपूर्वक सातत्याने तशा प्रकारच्या भूमिका सुद्धा भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या आहेत. प्रवीणजी, मग असं वाटतं की तिथे असलेल्या सत्ताधारी भाजप सरकार किंवा तिथल्या प्रतिनिधींची काही संवाद होऊ शकतो किंवा येडियुरप्पांना या संदर्भात काही गळ घातली जाऊ शकते? नाही, निश्चितपणे राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या संदर्भात निश्चितपणे येडियुरप्पा यांच्याशी बोलून त्यातला समन्वयाचा मार्ग काढत या विषयात हस्तक्षेप करतील, याबद्दल मला काही दुमत नाही, शंका वाटत नाही. एकीकडे आपण बघतोय की शिवसैनिक आता तिथे ठाण मांडून बसलेत प्रवीणजी, आणि आपल्या भूमिकेवर तर ते ठाम आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आपण तिथे शिरणारच आहोत बेळगावमध्ये. आणि आपल्या जी मागणी आहे ध्वजासंदर्भातली ती कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करणार आहोत. बघूयात तिथल्या शिवसैनिकांचं काय म्हणणं. माझ्यासोबत जिल्हा प्रमुख विजय देवने आहेत. किती वेळ इथं ठिया मांडून तुम्ही बसणार?
किती वेळ ठिया मानून बसला? या ठिकाणी कर्नाटकमध्ये भगवा झेंडा घेऊन जाताना याने आम्हाला अडवलेला आहे. आता या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत, पण आम्ही बेळगावच्या हद्दीमध्ये गनिमी काव्यानं भगवा झेंडा लावणार आहे म्हणजे पोलिसांना चुकून चुकवून कर्नाटकच्या हद्दीत लावणार. झेंडा लावल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही आम्ही. झेंडा लावणार आणि कर्नाटकच्या पोलिसांनी जो काय आमच्यावरती अन्याय अत्याचार केलाय तो महाराष्ट्र शासनाने पण बघावा आणि कर्नाटक शासनाने पण बघावा. आम्हाला लाज वाटते कर्नाटक शासनाची. कर्नाटक शासनाचा धिक्कार करतो. झेंडा जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रीयन माणूस गरीब परतणार नाही. महाराष्ट्रीयन झेंडा लावणार. किती वेळ ठिया आंदोलन करणार? माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत. ही दडपशाही आहे. ही दडपशाही मर्दमुखी दाखवायच्या दम असेल यांच्यात ना, तर त्या संघटना दाखवा ना तुम्ही लाल पिवळ्या संघटनेवर, ज्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडायला, ज्यांच्यावर मराठीवर अन्याय आलाय. हे भाजप सरकार दुटप्पी का म्हणतोय आम्ही? इकडे ह्या संघटने माध्यमातून मराठी लोकांवर अन्याय करायचे, ह्या भगव्याचा अपमान करायचा, आणि जो झेंडा तिरंग्या शेजारी लावलाय तो चुकीचा लावलेला आहे, बेकायदेशीर लावलेला आहे. म्हणून तो पहिला तो हटवा तुम्ही. पण मग काय पाठीशी घालते असं वाटतंय कन्नड संघटनेला जिल्हा प्रशासन? 100% मराठीच्या लोकांवर जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार ह्या संघटने माध्यमातून करतंय. याची दाखवाय दात वेगळे आहेत आणि खाय दात वेगळे आहेत या सरकारचे. माझ्यासोबत चंदगड विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे संघटक देखील आहेत. संग्रामसिंह कुपेकर, तुमची काय भूमिका? कर्नाटक सरकारनं बेळगाव या ठिकाणी हिंदूंचं प्रतीक असणारं भगवा ध्वज हा काढून तिथं निळा पिवळा हा झेंडा लावलेला आहे. हे मराठी भाषेबरोबर तमाम हिंदूंचा अपमान या ठिकाणी कर्नाटक सरकारने केलेला आहे. तो भगवा झेंडा पुन्हा लावण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भगवा ध्वज घेऊन बेळगावला महानगरपालिकेसमोर जात आहोत. माझं कर्नाटकच्या गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना जाहीर आव्हान आहे की आम्ही आज बेळगावमध्ये येतोय. हिंमत असेल तर तुम्हाला चंदगडमध्ये येऊन दाखवावं असं मी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना आवाहन करतोय. हे आव्हान आपण पाहिलं. रेणुका, संग्रामसिंह कुपेकर होते माझ्यासोबत. ज्या वेळेला ठिय्या आंदोलन केलं कर्नाटक आपलं शिवसैनिकांनी, त्यानंतर हे पोलीस खरं तर जवळ आले होते, पण त्यानंतर आपण पाहतो की पोलीस परत आपल्या जागेवर आले आहेत, म्हणजे स्वतःच्या जागेवर आलेले आहेत. आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये हे ठिय्या आंदोलन तिकडं सुरू असताना या बाजूला बंदोबस्त वाढवलेला आहे. अजूनही शिवसैनिक हे ठाम आहेत. आणि आत्ता तर आपल्याला बोलताना विजय देवणे यांनी सांगितलं की काही करून आम्ही हे कर्नाटकच्या हद्दीत लावणार. माझ्यासोबत अधिकारी आहेत बेळगाव कर्नाटक पोलिसांचे. सर क्या जाएंगे अंदर वो लोग? हाँ, कमेंट नो कमेंट्स प्लीज. नो कमेंट्स. लेकिन सर क्या बताया आपको? बोला ना एक बार. हाँ चलो. सांगितलंय नो कमेंट्स असं सांगतायत रेणुका. कर्नाटक पोलीस त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नाही आहे. आणि आता प्रवीण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे येडियुरप्पा यांच्याशी जर खरंच सकारात्मक चर्चा झाली आणि त्या वादग्रस्त ध्वजाबाबत जर काही निर्णय झाला तर तो नक्कीच मराठी भाषिक असतील किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती असेल त्यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक बातमी आणि मराठीचा अस्मिता जपणारी बातमी असणार ती असं म्हणता येईल. रेणुका, अगदी संदीप, तुझ्याकडे परत येणारच आहोत. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत फोनवरून. प्रवीणजी, याला काहीतरी तोडगा तर काढायला लागेल, कारण आपण बघतोय ही थेट दडपशाही आहे. आपण आत्ता जर बघितलं तर झटापट सुद्धा झाली आहे या शिवसैनिकांची तिथल्या कर्नाटक पोलिसांची, आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना कर्नाटकमध्ये पाय ठेवू दिलं जाणार नाही असं कर्नाटक पोलिसांनी स्पष्ट केलंय. काय यावर उपाय करता येईल? नाही, याच्यामध्ये दडपशाही नाही. आंदोलन होत असताना आता आम्ही मुंबईत आंदोलन केल्यावर आम्हाला खेचून गाड्यांमध्ये बसवलं, त्याला दडपशाही म्हणायची का? तो प्रशासन त्या ठिकाणी पोलीस खातं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं करत असलेली ती कारवाई आहे. याच्यामध्ये आपण बघाल की मगाशी विजय देवणे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते सांगतात आम्ही गनिमी काव्यानं त्या ठिकाणी जाणार. आता गनिमी कावा का असा नसतो ना पोलिसांच्या समोर एकत्रित जाऊन. छगन भुजबळ साहेबांना त्यांनी विचारलं असतं तर गनिमी कावा कशा पद्धतीनं कर्नाटकात बेळगावला छगन भुजबळ साहेब वेषांतर करून गेले होते आणि त्या ठिकाणी अटक झाले होते, त्याला गनिमी कावा छत्रपतींचा म्हणतात की समोरच्याला अंदाज लागता कामा नये. हे तर आपण त्या ठिकाणी खुलेआम पोलिसांच्या समोर जातोय आणि आम्ही सांगतोय गनिमी काव्याने त्या ठिकाणी जातोय, तर ते संयुक्तिक नाही ते बोलणं. आणि दुसरं, कर्नाटक सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारे हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका घेताना तिथे सांगितलं गेलं. माझं त्यांना तेच सांगणं आहे की आपली हिंदुत्वाच्या बाबतीत आता जी भूमिका त्या ठिकाणी पातळ झाली
राम मंदिराच्या मंदिराच्या वेळेला आपण भूमिपूजनाच्या वेळेला घेतलेली भूमिका देशातील हिंदूंनी बघितलेली आहे. सेक्युलरिझम त्या ठिकाणी घेत महाविकास आघाडी बरोबर काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी सत्तेत आपण बसलोय. संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय आपण निकाली लावू शकलो नाही आणि त्यामुळे खायचे दात आणि दाखवायचे दात त्यांचे वेगळे आहेत की काय असं म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांना ते रुचणार नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय निश्चितपणे पुन्हा सांगतोय की तिथल्या मराठी माणसांच्या विषयी आम्हालाही तीच आस्था, तोच आदर, तीच सहानुभूती आहे. त्यांच्या बाजूनं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आहे. या समन्वयासाठी जे म्हणून करावं लागेल अगदी तीच अपेक्षा आहे प्रवीणजी की समन्वय साधला जावा आणि दाद मिळावी. जे मराठी भाषक आहेत त्यांच्यावर कर्नाटकमधल्या अन्याय होऊ नये, त्यांचं म्हणणं तरी किमान ऐकून घेतलं जावं एवढीच अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीनं भाजपनं काही प्रयत्न करावे ही सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतो विजय देवणे हे पुढे आणि आपण बघतोय ही कर्नाटक मध्ये प्रवेश करण्यासाठी धडपड सुरू आहे आणि कर्नाटक पोलिसांनी दडपशाही केलेली आहे असं या सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. काय तिथल्या एका शिवसैनिकाची यावर प्रतिक्रिया आहे ते ऐकूयात. कर्नाटकाच्या पोलिसांनी त्यांची जोपर्यंत आम्हाला भूमिका स्पष्ट करत नाहीत, त्यांच्या बाबतीतला कुठला निर्णय त्यांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी देत नाहीत. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी असणाऱ्या आमटे जे कमिशनर आहेत यांना आम्ही सांगितलेलं होतं 15 दिवसापूर्वी की तुम्ही लाल आणि पिवळा हा झेंडा या ठिकाणी कमी करा आणि हा झेंडा तुम्ही उतरा म्हणून सांगितल्यानंतर गेली 10 ते 15 दिवस कर्नाटक सरकारनं दडपशाहीचं धोरण केलेलं आहे आणि दडपशाहीचं धोरण केल्यानंतर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून हटत नाही. पोलिसांचे जे कोण प्रमुख असतील त्याने आम्हाला ठिकाणी यावं आणि त्याने सांगावं. त्याने सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. माझ्यासोबत संजय पवार देखील आहेत, जिल्हा प्रमुख. इतके पोलीस आहेत, जर गुन्हे दाखल झाले, अटक केलं तर भूमिका काय असेल? काय हरकत नाही. भगव्यासाठी अनेक जणांनी जीव दिलेला, आपला प्राण गमावलेला आहे. त्याने गुन्हे दाखल झाले तर काही हरकत नाही. परंतु पिवळा आणि लाल झेंडा जे अतिक्रमण केलेला आहे, वास्तविक तिरंगा झेंडा जो आहे त्या तिरंगा झेंड्या शेजारी कायद्याप्रमाणे दुसरा झेंडा उभा करता येत नाही. प्रशासन हे मराठीच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतंय. ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडला तर प्रशासन जबाबदार आहे. शिवसैनिक आम्ही जबाबदार नाही आहोत. माझ्यासोबत महिला शिवसैनिक देखील आहेत. भीती नाही वाटत? इतके सगळे पोलीस आहेत समोर. भगव्यासमोर आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. महिला काय, तरुण पोरं काय आणि लहान मुलं काय ही भगव्यासमोर अजिबात नमणारे नाही आहेत. आम्हाला तिथं शिवसेनेचा भगवा झेंडा लावायचाच आहे आणि लावण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. आणि जर अटक झालं तर? अटक झालं तरी काही आम्हाला हरकत नाहीये, कारण की एकदा वचन घेतलेलं ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. ही दृश्य आपण बघतोय शिनोळी चंदगड इथलं ही दृश्य आहे. तिथून कर्नाटकात प्रवेश करता येतो आणि कर्नाटकातला जो सगळा बाजू आहे, जो लाल पिवळा झेंडा आहे तिथे लावलेला तो उतरवावा या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही कर्नाटकामध्ये प्रवेश करून दाखवणारच यावर ठाम आहेत. मात्र तुम्ही इथे प्रवेश करू शकत नाही असं सांगत कर्नाटक पोलिसांनी त्यांना इथे वेशीवरच अडवलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये तिथे झटापट सुद्धा झालेली आहे. ही सगळी दृश्य आहेत शिनोळी चंदगड इथली आणि आमचे प्रतिनिधी संदीप राजगुरकर हे सातत्यानं तिथले अपडेट्स आपल्याला देत आहेत. ही आपण जर बघितलं तर महाराष्ट्र मराठी भाषकांवर कर्नाटकमध्ये अन्याय होतो असं वारंवार जे सांगितलं जात आहे त्याचा हा दाखला आहे असं देखील शिवसेनेनं सांगितलेलं आहे. आत्ताची ही दृश्य आहेत शिनोळी चंदगड इथली ही दृश्य आहेत जिथे शिवसैनिक आता कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तिथे वेशीवरच त्यांना अडवलेलं आहे. शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये तिथे झटापट देखील झालेली आहे. ही सगळी जी दृश्य आहेत ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरची दृश्य आहेत. आपण पाहतो विजय
ही दृश्य आपण बघतोय आणि आता सध्या सगळे तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत शिवसैनिक जे आहेत, आणि त्याचप्रमाणे पोलीस देखील अत्यंत आक्रमक भूमिकेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकामध्ये इथे प्रवेश करू दिला जाणार नाही या शिवसैनिकांना, असंच सांगितलेलं आहे. पण भाजपनं मात्र या आंदोलनावर टीका केलेली आहे आणि जी दुटप्पी भूमिका आहे असं शिवसेना म्हणते, तर शिवसेनेनं स्वतः पुन्हा एकदा विचार करावा. ज्या प्रकारे शिवसेनेनं आंदोलन केलंय त्या गनिमी कावा म्हणत नाही असं देखील भाजपनं म्हटलेलं आहे. पुढची बातमी बघूयात. आपल्याला सुद्धा मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं अशी इच्छा व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी. इस्लामपूरमध्ये एका यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटू शकतं असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद नाही असंही ते म्हणाले. तसंच अजित पवार, सुप्रिया हे एकच आहेत, एका घरातले आहेत, त्यामुळे त्यांना वेगळं समजणं चूक आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं. प्रत्येक राजकारणाला मुख्यमंत्री व्हावंसं वाटणारच, पण पक्ष जो निर्णय घेईल शरद पवार साहेब तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे सगळ्यांनाच असेल. मला वाटतं की कुठल्याही माझ्या एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाला, माझ्या उलट मतदारांनाही असू शकते. आणि आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे जयंत पवार यांच्या याच वक्तव्याची. याच मुलाखतीमध्ये जयंत पाटील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले तेही ऐकूयात. घरातले आहेत ते पवार साहेबांचे घरातली लोक आहेत, ते सगळे मिळून एकच आहेत. त्यांना दोन वेगळ्या एंटिटी समजणं हाच मुळे चुकीची चूक आहे. कुठलं आणि जयंत पाटील यांनी सीएम बनण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला माझा पाठिंबा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आता जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये एक वक्तव्य केलंय की मुख्यमंत्री पदाची इच्छा सगळ्यांना असते, मी पण ती बाळगतो, कारण की तशी मनीषा असणं काही चुकीचं नाहीये. मी त्यांच्या जी काही इच्छा प्रदर्शित केलेली आहे त्याला पाठिंबा देतो. अजित पवारांनी अत्यंत नेहमीप्रमाणे सावध प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मात्र आता सध्या राज्यभरात एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. दीर्घकाळ राजकारणात ज्यांनी काम केलंय त्यांना मुख्यमंत्रीपदी जावं असंच वाटणं स्वाभाविक आहे असं जयंत पाटील म्हणालेले आहेत. आणि अजित पवार किंवा सुप्रिया सुळे हे एकाच घरातले आहेत, त्यामुळे त्यांना वेगळं समजू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जरी मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल तरी याबद्दल शरद पवारच अंतिम निर्णय घेतील आणि तोच आम्हाला मान्य असेल असंही ते म्हणायला विसरले नाहीत. तर जनतेसाठी काम करताना मंत्रिपदानं ताकद मिळते आणि मुख्यमंत्री पदामुळे ही ताकद अधिक वाढते असं रोहित पवार म्हणालेले आहेत. जयंत पाटील यांच्या विधानावर त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते बघूयात. नाही, आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं हे काय मी त्या ठिकाणी बघितलेलं नाही. पण एक कसं असतं की आपल्याला काम करत असताना एक ताकद मिळावी. मंत्री म्हणून ती ताकद असते, सीएम म्हणून ती ताकद मोठीच असते. हेतू काय असतो की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला सेवा देता यावी. मला असं वाटतं की जयंतरावांचं जे काही स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी सांगितलं त्याच्यातून त्यांचं असं म्हणणं आहे की अजून ताकदीने लोकांची सेवा त्यांच्या हातून घडण्यासाठी त्यांना ते पद हे डोक्यात असावं. पण तो फक्त एक वक्तव्य असतं. तिथं पवारसाहेब आहेत, स्वतः जयंतराव हे अनुभवी व्यक्ती आहेत. पण मला असं वाटतं की एकदा स्टेटमेंट बघितल्यानंतरच कळेल. पण त्यांच्या मतदारसंघ असेल नाहीतर राज्यामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि असे अनेक नेते आहेत त्यांचं काम खूप मनापासून लोकांच्या हितासाठी हे सगळे करत असतात. अर्थात त्यांनी पुढे हेही म्हणले की शरद पवार साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. मात्र राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं बांधणी करते, तुम्ही फिरताय, सगळेजण फिरतात राष्ट्रवादीचे, ते मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रपती पद यावं राष्ट्रवादीचं नाही. आता जेव्हा जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी फिरत आहेत, ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांची ती जबाबदारी आणि आमच्या पार्टीने आम्हाला सांगितलं की जी काय जबाबदारी तुम्ही घ्याल ती मनापासून त्या ठिकाणी पार पाडा आणि त्या जबाबदारीमध्ये सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे. त्या हेतूतून आपल्या पार्टीला ताकद देण्यासाठी जयंतराव हे फिरतच असतात आणि आम्ही तर कार्यकर्तेच आहोत. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाही तर पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावलं जातं त्या ठिकाणी आम्ही जात असतो आणि त्याच हेतूतून आम्ही सर्वजण काम करतो असं नाही. फक्त राष्ट्रवादी म्हणून आम्ही काम करतो असं नाही. अनेक अशा पार्ट्या आपापल्या लेवलला त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असतात.
अर्थातच आता जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात, शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. यानंतर एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली आणि या शपथविधीच्या संध्याकाळी वॉशिंग्टन DC मध्ये अत्यंत नयनरम्य अशी आतषबाजी करण्यात आली. बायडन दाम्पत्यानं देखील हा सन्मान स्वीकारला आणि समर्थकांचे आभार मानले. व्हाईट हाऊसच्या बाल्कनीमध्ये येऊन त्यांनी सगळ्या समर्थकांचे आभार मानले. 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.